हॅलो स्टुडंट, आज पाहणार आहोत एक भन्नाट अशी ट्रिक. या ट्रिकच्या मदतीनं कुणीही कोणतंही वाक्य इंग्रजीत बोलू शकणार आहात. वाक्य छोटं असो की अगदी खूप मोठं. मी काल उदास होते कारण काल माझ्या घरी माझी आई, माझे वडील, माझी बहीण कुणीही नव्हतं. एवढं मोठं वाक्य जरी असेल तरी सुद्धा तुम्ही ते वाक्य चुटकीसरशी इंग्रजीमध्ये बोलू शकणार आहात. तुम्ही इंग्रजीत ते वाक्य बनवू शकणार आहात. चला तर मग कोणतीही अशी मजेशीर ट्रिक आहे की या ट्रिकच्या मदतीनं तुम्ही कोणतंही वाक्य इंग्रजीत बोलू शकणार आहात. ही ट्रिक समजून घेऊया, म्हणजे तुमचा इंग्रजी बोलण्याचाही प्रश्न मिटणार आहे. त्याचबरोबर कुठल्याही कितीही मोठं वाक्य असो त्याचं तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन सुद्धा जमणार आहे. तर बघूया कसली आहे ही ट्रिक. या ट्रिकच्या मदतीनं आपण काय करू शकतो. तर पहा, ही ट्रिक काय सांगते आपल्याला. आता आपल्याला कुठलंही वाक्य जेव्हा बोलायचं असतं इंग्रजीमध्ये तर त्यावेळेस आपली मराठी भाषा आहे त्यामुळे आपण मराठीमधनं विचार करायला लागतो आणि मराठीमधनं आपण ते वाक्य जे आहे ते इंग्रजीमध्ये करायला लागतो, आहे की नाही. सपोज तुमची मराठीतली वाक्यरचना या पद्धतीची आहे आणि आपल्याला इंग्लिश मध्ये जी वाक्यरचना करायची आहे ती या पद्धतीने असणार आहे. तर ही ट्रिक काय सांगते ते आपण समजून घेऊया. बघा, मराठीमधला जो पहिला शब्द असणार आहे तो पहिला शब्द तो इंग्लिश मध्ये वाक्य करत असताना आपल्याला पहिल्यांदाच घ्यायचा आहे. म्हणून मराठीतला पहिला शब्द इंग्लिश मध्ये वाक्य करताना पहिला. समजा मराठीतला शेवटचा शब्द असेल तर इंग्लिश मध्ये जेव्हा तुम्ही ते वाक्य बनवाल, तुम्हाला ते बोलायचं असेल त्यावेळेस तुम्हाला ते शब्द दुसऱ्यांदा घ्यावा लागेल. ओके, मराठीतला शेवटचा शब्द इंग्रजीमध्ये बोलताना तुम्हाला दुसऱ्यांदा घ्यायचा आहे. आणि समजा आता याच्या व्यतिरिक्त काही शब्द राहत असतील, बाकीचे शब्द समजा कितीही असतील, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 5 असतील, तर ह्या बाकीच्या शब्दांचं काय करायचं, तर हे बाकीचे शब्द तिसऱ्यांदा लिहायचे. आता जर तुम्ही म्हणाल मॅडम 3-4 शब्द असतील तर कसं, ते आपण पाहणारच आहोत की मोठे मोठे जर वाक्य आले तर तिसऱ्यांदा वाक्य लिहायचे समजा आपल्याला, मग कसे लिहायचे आपण, ओके, ते आपण उदाहरणासहित पाहणारच आहोत. समजा वेळ दाखवणारा शब्द जर असेल तर तो आपल्याला लिहायचा इंग्रजीमध्ये सगळ्यात शेवटी. ओके, सो आता तुम्ही या पद्धतीने वाक्य लिहू पण शकणार आहात आणि हीच मेथड, हीच ट्रिक डोळ्यासमोर ठेवायची आहे आणि याच पद्धतीनं तुम्ही कुणीही कुणीही कितीही आणि कितीही मोठं असणारं इंग्रजी वाक्य बोलू शकणार आहात. चला तर उदाहरणासहित आपण समजून घेऊया. सपोज उदाहरण आहे, उदाहरण सुरुवात जी करणार आहोत आपण ती छोट्या वाक्यांपासून करूया. आणि मी इंट्रोडक्शन मध्ये सुरुवातीला जेवढं मोठं वाक्य सांगितलं तेवढ्या मोठ्या वाक्याची सुद्धा प्रॅक्टिस आपण घेणार आहोत. मी तेही सर्व वाक्य तुम्हाला करून दाखवणार आहे. तर सुरुवात करूया अगदी छोट्याशा वाक्यापासून की सपोज वाक्य आहे, मी थकले आहे. सपोज मी थकले आहे असं माझ्याकडे वाक्य आहे. मला हे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. आता मी तुम्हाला इकडे सांगितलं, सो पहिला शेवटचा हे जे काही शब्द आहेत ते आपण लिहून घेऊया. मराठीतला हा आपला पहिला शब्द आहे. ओके, हा आपला शेवटचा शब्द आहे. आधी समजून घेऊया नीट. आणि हा आता हा पहिला हा शेवटचा, तर हा कोणता राहणार आहे, हा बाकीचा राहणार आहे. ठीक आहे, हा आहे बाकीचा शब्द, हे बाकीमध्ये येणार आहे. वेळेचा शब्द ह्याच्यामध्ये नाही आहे, त्याचं उदाहरण आपण नंतर बघूया. सो बघा, आता यानुसार आपल्याला काय करावं लागतं, तर आपला नियम इंग्लिशच्या वाक्यात काय सांगतो, पहिलाच लिहा. सो हा मी आहे, तर मीचा पहिला शब्द इंग्लिश मध्ये आय. सो आपण काय केलं, पहिला शब्द पहिलाच लिहिला. आता आपला नियम काय सांगतो, शेवटचा मराठीतला शब्द हा दुसऱ्यांदा लिहा. हा आहे शेवटचा शब्द, तो मी दुसऱ्यांदा लिहिते आहे. सो आहे साठी शब्द येणार आहे एम. त्यानंतर बाकी तिसऱ्यांदा लिहायचं आहे. बाकी आपल्याकडे आता एकच शब्द आहे. सो आता आपण तिसऱ्यांदा लिहूया. सो थकल्यासाठी शब्द येईल टायर्ड. आय एम टायर्ड. आहे की नाही, सोपा प्रकार. बघा काय केलं आपण, मराठीतला हा जो पहिला शब्द आहे तो आपण पहिलाच लिहिला, हा पहिला. त्याच्यानंतर मराठीतला जो शेवटचा शब्द आहे तो दुसऱ्यांदा इंग्लिश मध्ये लिहायचा आहे. हे मी इंग्लिश मध्ये लिहिले. सो आहे या अर्थाचा दुसऱ्यांदा शब्द लिहिला आणि बाकी तिसऱ्यांदा टाकून द्या. तुमचे किती शब्द राहिले त्यानुसार आपण
राहिलेले शब्द तिसऱ्यांदा लिहायचे आहेत. ओके. आता सपोज असं वाक्य आहे की ती दुःखी होती. ओके. सो इथेच लिहिते मी दुसरं वाक्य, ती दुःखी होती. तुम्ही करू शकाल, तुम्हाला सहज जमेल. आता बघा, आता याच्यामधला पुन्हा पहिला शब्द मराठीतला कोणता शब्द आहे? पुन्हा हा पहिला शब्द आहे, हा बाकीमध्ये हा दुसरा शब्द असणार आहे, हा बाकी असेल आणि हा तुमचा शेवटचा शब्द असेल. सो हा तुमचा पहिला शब्द असेल. राईट. सो पहिल्याला पहिलाच लिहायचा आहे. सो पहिल्याला पहिला. ती साठी आहे तशी. होतीसाठी आता दुसरा शेवटचा शब्द जो आहे तो दुसऱ्यांदा लिहायचा आहे, म्हणून होतीसाठी शब्द येईल वॉज. आणि आता बाकी लिहून टाका. दुःखीसाठी काय येतं? सॅड. सो सी वॉज सॅड. बघा किती किती अगदी सोपा असा हा प्रकार आहे. सो आता या पद्धतीने तुम्ही कुठल्याही प्रकारचं वाक्य तुम्ही सहजगत्या करू शकता. सो आता सपोज हेच जर वाक्य आपण असं लिहिलं की मी काल थकले होते. मी काल थकले होते. ओके. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला वेळ दर्शवलेला आहे. आता वेळ दर्शवलेला असेल तर वाक्य कशा पद्धतीने येतं? आता पुन्हा आपण पहिले तर लिहून घेऊया की हे मी वाक्य जे आहे तर हे तुमचा पहिला शब्द असणार आहे. ओके. हा पहिला शब्द आहे, हा शेवटचा शब्द आहे. राईट. आता काल, काल म्हणजे हा वेळ दाखवणारा शब्द आहे. सो हा आहे वेळ दाखवणारा शब्द आणि हा आहे बाकी. ओके. सो आता आपला नियम काय सांगतो बघा, नीट समजून घेऊया. आता बघा, आता पहिला शब्द जो आहे तो पहिल्यांदाच लिहायचा आहे. सो मी साठी येईल आय. त्याच्यानंतर आपल्याला हा दुसरा शब्द शेवटचा जो आहे तो दुसरा लिहायचा आहे. हा मराठीतला शेवटचा शब्द मी दुसऱ्यांदा लिहिते. होतेसाठी येईल वॉज. ओके. सो आता आपल्याला काय सांगतं की बाकी असेल तो तिसऱ्यांदा शब्द लिहायचा आहे. पण आता तुम्ही म्हणाल बाकी हा पण आहे आणि हा पण आहे, पण याच्यामध्ये वेळ दर्शविणारा शब्द आहे का हे आपण पाहायचं. वेळ दर्शवणारा शब्द जर असेल, हा वेळ दर्शविणारा आहे, तर लक्षात ठेवा वेळ दर्शवणारा शब्द सगळ्यात शेवटी लिहा. सो काल, सो काल साठी शब्द येईल येस्टरडे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, वेळेसाठीचा जो शब्द आहे तो सगळ्यात शेवटी टाकायचा, सगळ्यात शेवटी. सो मी येस्टरडे लिहिलं काल साठी येस्टरडे. आता राहिला बाकी शब्द एकच, थकले. वेळेचा शब्द मात्र तुम्हाला नीट ओळखावा लागेल. कधी तो एक अक्षरी असेल, कधी दोन अक्षरी असेल. सो आय वॉज, बाकीचा शब्द आधी लिहून टाकूया. आता आय वॉज टायर्ड येस्टरडे. राईट. सो अशा पद्धतीने बघा, थोडंसं मोठं जरी वाक्य असेल तरी सुद्धा तुमचे शब्द जे आहेत ते बरोबर होऊ शकतात. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की टाइम दर्शवणारे कोणते कोणते असे शब्द असतात बरं, की ज्याच्यामुळे आपल्याला इंग्रजीमध्ये हे शब्द शेवटी लिहायचे असतात. जसं की समजा टाइम दर्शवण्यासाठी आपण आत्तासाठी आपण नाऊ शब्द वापरतो, आज. आजसाठी आपण टुडे वापरतो, कालसाठी आपण येस्टरडे वापरतो. ठीक आहे. सो याच पद्धतीने समजा मला म्हणायचं असेल की मला पुढील आठवड्यात गावाला जायचं आहे. सो पुढील आठवडा. सो पुढील आठवडा म्हणजे नेक्स्ट वीक. सो नेक्स्ट दर्शविणारा हा टाइमच दर्शवतो. सो नेक्स्ट वीक आहे. सो मी तुम्हाला हे टाइम दर्शक जे शब्द आहेत तेही मी तुम्हाला देईनच. सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस आणि आपण लागलीच ते शब्द सुद्धा घेऊया. येस स्टुडंट, पहा, तर वेळ दर्शवणारे शब्द जर तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी मी इथे ते लिहिलेले आहेत सर्व. सो तुम्ही नक्की पाहू शकता, झूम करा आणि तुम्हाला अजून जास्त चांगलं दिसेल. सो असे वेळ दर्शवणारे शब्द जर आले ते सगळ्यात शेवटी घ्यायचे आहेत. आता अजून त्याहीपेक्षा थोडे मोठे वाक्य जर आले तर कशा पद्धतीने लिहायचे आहेत ते आपण बघणार आहोत. सो आता याच्यामध्ये बघा, हा पहिला शब्द आहे, तुम्हाला लक्षात आला असेल, हा पहिला आहे, हा सगळ्यात शेवटचा शब्द आहे. त्याच्यानंतर आज हा जो शब्द आहे तो वेळ दर्शवतो आहे. सो आपल्याला वेळ दर्शवणारे शब्द कसे लिहायचे आहे आणि ऑफिस मध्ये हे आपले बाकीचे शब्द आहेत. ओके. सो ऑफिस मध्ये एवढे जे शब्द आहेत हे आहेत बाकी. आता बघा, जसं वाक्य मोठं मोठं होत जाईल तसं तुम्हाला वाटेल जमणार नाही, परंतु तुम्ही जर या मेथडने प्रॅक्टिस केली तर असे वाक्य समोर ठेवून तुम्ही ते इंग्रजीमध्ये सहज म्हणू शकणार आहात. सो बघा, माझे वडील याच्यासाठी आपल्याला
आपल्याला शब्द येणार आहे. पहिला शब्द घेऊया आपण. पहिला सो माय फादर. त्यानंतर आपल्याला हा शेवटचा शब्द जो आहे तो दुसऱ्यांदा घ्यायचा आहे. सो आहेत, माझे वडील आहेत, म्हणून इथे इज. सो ऑफकोर्स तुम्हाला बऱ्यापैकी शब्द अर्थ पाठ पाहिजेत. खूप जणांना ते पाठच असतात. जे इंग्रजीत ज्यांना बोलायचं आहे त्यांना तर ते येतच असतं, शब्द तर येतच असतात. फक्त नेमकं स्ट्रक्चर कशा पद्धतीने करावं ती ट्रिक समजत नाही. सो ही ट्रिक समोर ठेवा आणि भरपूर सारे वाक्य असे म्हणा. सो माय फादर इज. आता बघा मी नियम काय सांगितला, जर वेळ दर्शवणारा शब्द आलेला असेल तर तो एकदम सगळ्यात शेवटी लिहायचा आहे. सो आपण सगळ्यात शेवटी इथे लिहूया आज, म्हणजे टुडे. मी इथे सगळ्यात शेवटी लिहिते टुडे. ओके. सो आज साठी झालं. आता बाकी शब्द राहिले ऑफिस मध्ये. आता आपण याच्या आधी मी सांगितलं की बाकी शब्द जर एक असेल तर तो आपण इथेच लिहून टाकला तिसऱ्यांदा, आहे ना. हा पहिला झाला, हा दुसरा झाला, पण हा तिसऱ्यांदा. तर तिसऱ्यांदा लिहिताना इथं शब्द जास्त आहे, ऑफिस मध्ये आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी इथं काय लिहिलेलं आहे, बाकी तिसऱ्यांदा लिहायचंय, परंतु ते लिहित असताना शब्द आपल्याला राईट कडून लेफ्ट कडे लिहायचे आहेत. बघा, दिस इज अवर राईट साइड. ही राईट साइड आहे, तर राईट कडून लेफ्ट कडे शब्द लिहायचे आहेत. आता च्या मध्ये आधी लिहावं लागेल. मध्ये साठी इंग्रजी शब्द आपल्याला लिहावं लागेल आणि नंतर ऑफिस साठी लिहावं लागेल. म्हणजे हा राईट साइड आहे, राईट साइड कडनं हा लेफ्ट साइड कडे, म्हणजे हा आधी शब्द लिहायचा आहे, त्यानंतर हा लिहायचा आहे. सो माय फादर इज मध्ये म्हणजे इन, आणि ऑफिस म्हणजे द ऑफिस, इन द ऑफिस. ओके, माय फादर इज इन द ऑफिस टुडे. ओके, माय फादर इज इन द ऑफिस टुडे. सो या मेथडने हे वाक्य येणार आहे. तुम्हाला आता लक्षात आलं असेल की बाकीच्या शब्दांमध्ये जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द आलेले असतील तर ते आपण कशा पद्धतीने लिहू शकतो. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, राईट टू लेफ्ट. याच व्हिडिओ सारखा आणखी एक व्हिडिओ मी तुम्हाला बाणांच्या सहाय्याने दाखवला होता, 2 बाणांची युक्ती. सो 2 बाणांच्या युक्तीमध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास सेम ट्रिक आहे, पण ती बाणांच्या मदतीने शिकवलेली आहे. सो तोही व्हिडिओ जरूर पहा. त्याच्या मदतीने सुद्धा तुम्हाला इंग्रजी ट्रान्सलेशन पण जमेल आणि तुम्ही इंग्रजीचं वाक्य बोलू पण शकाल. सो आता आपण हे वाक्य बघूया. आम्ही काल बागेत खेळत होतो. काहींना असं वाटेल कदाचित की टेन्सचे सगळ्या प्रकारचे वाक्य जमतात का या पद्धतीने, तर कोणतंही वाक्य जमेल. टेन्सचं जमेल, मोडालचं जमेल. आपण एक्झाम्पल घेणारच आहोत. आम्ही काल बागेत खेळत होतो. सो आता हा पहिला शब्द आहे. आता तुम्हाला फर्स्ट सेकंड समजलं असेल. फक्त काल म्हणालं तर तुम्हाला हा वेळ दर्शवणारा शब्द आहे. सो इथे एवढं लक्षात ठेवा, वेळ दर्शवणारा शब्द सगळ्यात शेवटी लिहायचा आहे आपल्याला. ओके. सो याच्यामध्ये हा पहिला आहे, हा शेवटचा आहे, हे समजायला लागलं असेल आता तुम्हाला. ओके. सो बागेत खेळत हा आपला बाकीचा शब्द आहे. बाकीमध्ये येणारे आपल्याकडे आता 2 शब्द आहेत. सो आपण बघूया हे शब्द कशा पद्धतीने लिहायचे. ओके. सो आम्ही साठी लिहिणार आहोत आपण वी. होतो साठी आता आम्ही होतो. सो वी च्या पुढे होतो साठी शब्द येतो वर, वी वर. राईट. आता आपल्याला वेळेसाठीचा शब्द लिहायचा आहे काल साठी. सो सगळ्यात शेवटी लिहूया आपण यस्टरडे. वेळेचा शब्द आपल्याला सगळ्यात शेवटी घ्यायचा असतो. सो मी यस्टरडे लिहिले. आता खेळत आणि बागेत असे 2 शब्द आहेत आपल्याकडे. बागेत खेळत आधी कोणता घ्यावा, हा आपण घेतो आधी आणि हा नंतर घ्यायचा का, तर नाही. आपला नियम काय सांगतो, बाकीमध्ये तिसऱ्यांदा लिहायचा आहे. राईट. पहिल्यांदा हा, दुसऱ्यांदा हा, आपण तिसऱ्यांदा लिहितो आहोत. बाकीचे हे 2 शब्द आहेत ते तिसऱ्यांदा लिहायचे, पण तिसऱ्यांदा लिहित असताना हा आधी लिहायचा का, हा आधी लिहायचा. तर आपल्याला रूल आहे राईट टू लेफ्ट लिहा. म्हणजे हा राईट साइडचा आधी लिहायचा, नंतर हा लिहायचा. आता बघा, तो आहे, तो होता, तो आणि आहे, तो आणि होता असं जेव्हा भाषा येते तेव्हा आपल्याला त्या शब्दाला आयएनजी लावावं लागतं, कारण ती ऍक्शन चालू असते. सो खेळत साठी शब्द येतो प्ले. ती तो आहे ऍक्शन चालू आहे म्हणून याला लावायचं आयएनजी. ह्या काही गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील, त्याची प्रॅक्टिस करा. अशा प्रकारचे वाक्य घेऊन की तो आहेचे वाक्य आले, तो होतेचे वाक्य आले, तो असेलचे वाक्य आले तर त्यावेळेस आयएनजी लावायचं. सो वी वर प्लेइंग. कुठे खेळत होतात, बागेत. आता तो घेताना सुद्धा बागेच्या मध्ये. बागेत म्हणजे बागेच्या मध्ये, म्हणून आपल्याला आधी आजचा शब्द लिहायचा आहे इन द, आणि नंतर बागचा शब्द लिहायचा आहे इन द गार्डन.
बघा म्हणजे वाक्य कसं होईल, वी वर प्लेइंग इन द गार्डन यस्टरडे. सो कुठल्याही प्रकारचं वाक्य असो, तुम्ही नक्की सहजगत्या ते वाक्य करू शकणार आहात. आता हे बघूया. आता हे म्हणजे हा जो आहे तर तो तुम्हाला पास्ट कंटिन्युअस वाक्य आहे तरी तुम्हाला जमेल. आता हे वाक्य बघा, आता याच्यामध्ये काय सांगतो, करील. करील म्हणजे हे ऍक्शन पुढे घडणारी आहे, तरी सुद्धा आपल्याला याच नियमाने हे वाक्य करता येईल बघा. सो इथे मी हा पहिला शब्द आहे, करील हा शेवटचा आहे, पुढील वर्षी हा वेळ दाखवणारा शब्द आहे आणि बाकीचे शब्द मध्ये खूप अभ्यास. सो आपल्याला अशा प्रकारचे वाक्य कसे करायचे ते बघूया आपण. सो मी साठी शब्द येईल आय, करील. करील साठी आपल्याला द्यावं लागतं विल किंवा शाल. ओके, आयच्या पुढे तुम्ही शालही घेऊ शकता, विलही घेऊ शकता. सो मी इथे तुम्हाला शाल घेऊन दाखवते, आय शाल. राईट. सो आय शाल. आता याच्यानंतर वेळ दर्शवणारा शब्द पुढील वर्षी, म्हणजे शेवटी लिहूया आपण आता पुढील वर्षी. वेळ दर्शवणारा शब्द नेक्स्ट इयर. कमिंग इयर असं पण लिहिलं तरी चालेल, समान अर्थाचा कोणताही शब्द चालेल. सो आय शाल. काय करणार आहात आता, बाकी राहिला हा शब्द खूप अभ्यास. सो आधी हा लिहायचा आहे आणि नंतर हा लिहायचा. सो असं होईल का. सो आपल्याला आधी काय करावं लागतं, तर आपल्याला इथे घेत असताना पहिले अभ्यास हा शब्द घ्यावा लागेल, आय शॅल स्टडी. तुम्ही अभ्यास किती करणार आहात, तर खूप अभ्यास करणार आहात, आय शॅल स्टडी अ लॉट नेक्स्ट इयर. आय शॅल स्टडी अ लॉट नेक्स्ट इयर. ओके. सो अशा पद्धतीनं तुम्हाला कुठलंही वाक्य जे आहे ते तुम्ही इंग्रजीमध्ये करू शकणार आहात. एक स्क्रीनशॉट घ्या, याही पेक्षा मोठे मोठे वाक्य आपण बघणार आहोत. पहा स्टुडंट, आता अशा प्रकारचे मोठे मोठे वाक्य जरी आले तरी सुद्धा आपण याच ट्रिकचा अवलंब कसा करायचा ते आपण बघणार आहोत. म्हणजे कितीही मोठं वाक्य असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकणार आहात. कमेंट बॉक्स मध्ये मला हे 3 वाक्य त्याचं भाषांतर लिहून जरूर पाठवा, म्हणजे मलाही समजेल तुम्हाला येत आहे का. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे हे छान सुंदर अशा प्रकारचं फूल दिसत असेल, हे माझ्या मुलीनं बनवलेलं आहे. तनिष्काज आर्ट्स नावाचं तिचं चॅनल आहे. त्याच्यामध्ये ती अशा प्रकारच्या खूप सुंदर सुंदर वस्तू, क्रोशाचा असोत किंवा बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशा वस्तू असोत, ती छान वस्तू बनवते. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जरूर पहा. एक छोटी मुलगी सुद्धा किती सुंदर प्रकारची कला सादर करू शकते. तुमच्याही मुलांना जरूर दाखवा, म्हणजे तुमचीही मुलं अशाच प्रकारची कला जी आहे ती जोपासतील. तनिष्काज आर्ट्स नावाचं चॅनल पहा, जरूर सबस्क्राईब करा, ते आपलं चॅनल आहे. आणि हो, आता वळूया आपल्या ह्या मोठ्या वाक्यांकडे. आता अशी मोठी वाक्य आले तर काय करायचं बरं. तर पहा, वाक्य बघा, पहिलं एक वाक्य बघू मोठं जे आहे ते, त्याच्यानंतरचे वाक्य जे आहे ते तुम्ही ट्राय करत राहा. हे पण वाक्य तुम्हाला पटकन सांगणारच आहे. मी खेळत आहे कारण आज सुट्टी आहे. आता असे जे मोठे वाक्य असतात ते बऱ्याच वेळेला कुठल्या तरी शब्दाने जोडलेले असतात. बघा, हे पूर्ण एक वाक्य आहे, मी खेळत आहे, आणि हे वाक्य जोडलेलं आहे कारण या शब्दाने. त्याच्यानंतर पुन्हा एक वाक्य आहे, आज सुट्टी आहे. तर थोडंसं लक्षपूर्वक पाहायचं अगोदर की असं काही वाक्य आहे का जे एकत्रित केलेलं आहे. सो एकत्रित केलेलं असू शकतं किंवा अशा प्रकारे ते एकत्रित केलेलं नसेल. हे 2 वाक्य एकत्र नाही आहेत केलेले, हे एकच मोठं वाक्य आहे. तशा प्रकारचं हे वाक्य आहे जिथं की एकत्रित केलेलं नाहीये, एकत्रित केलेलं आहे कनेक्टिव्हली. जसं इथं परंतु हा एक कनेक्टिव्ह आहे, एक शब्द आहे जोडणारा, ज्याला आपण बट म्हणतो. ओके. सो आता ह्याचे वाक्य कसं करायचं. सपोज हे एकच वाक्य असेल तर तुम्हाला सहज जमेल की नाही. सो आता इथे सुद्धा तोच नियम पाळायचा आहे आपल्याला. हा पहिला शब्द, हा शेवटचा शब्द. सो पहिल्या शब्दासाठी लिहिणार आहोत आय, आणि त्याचबरोबर आपल्याला शेवटचा शब्द कोणताच आहे या वाक्यातला, आहे. सो आहे साठी लिहिणार आहे मी आय नुसार एम. त्याच्यानंतर राहिलेला तिसरा शब्द खेळत, मी खेळत आहे. तो आहे आलेला आहे, त्यामुळे आपल्याला वाक्य लिहावं लागतं. प्ले घ्यायचं आहे, पण तो आहे असेल तर मी तुम्हाला सांगितलं आपल्याला आयएनजी लावावं लागतं, कारण ऍक्शन चालू असते. तो आहे, सो तो आहे म्हणून आयएनजी लावलेला आहे. खेळण्यासाठी आय एम प्लेइंग. का खेळत आहे मी, कारण. सो कारण साठी शब्द येतो बिकॉज.
आता पुन्हा आज सुट्टी आहे हे एकच वाक्य गृहीत धरा. पुन्हा इथे आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा हा पहिला शब्द असणार आहे तुमचा, हा पहिला शब्द असणार आहे, हा शेवटचा शब्द असणार आहे आणि हा बाकीचा शब्द असणार आहे. पुन्हा हा सेम रूल तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि तुम्हाला वाक्य इंग्लिश मध्ये बोलायचं आहे. सो आज साठी येणार आहे टुडे. पुन्हा शेवटचा शब्द आपण दुसऱ्यांदा घेणार आहोत. सो टुडे इज हॉलिडे. बाकीचा शब्द घेऊया, हॉलिडे. सुट्टी म्हणजे हॉलिडे. ओके, सो आय एम प्लेइंग बिकॉज टुडे इज अ हॉलिडे. अ हॉलिडे बिकॉज टुडे इज अ हॉलिडे, कारण आज एक सुट्टीचा दिवस आहे. इंग्लिश मध्ये 1 2 3 मोजता येणाऱ्या गोष्टी असतील, काउंटेबल नाउन असेल तर त्याच्या पूर्वी अ आर्टिकल लिहितात, म्हणून मी इथं अ हॉलिडे लिहिलेलं आहे. पण मराठीत आपल्याला आज एक सुट्टी आहे असं म्हणण्याची काही पद्धत नसते. आता हे वाक्य बघा कशा पद्धतीने करायचे. तुम्ही आता इंग्रजीची वाक्य लिहित आहात, तुम्ही हे वाक्य कमेंट बॉक्स मध्ये टाका मला. आता तुम्हाला हे तो शेतात काम करत आहे, तो आहे याच पद्धतीचं वाक्य आहे. परंतु साठी बट हा शब्द घ्या आणि तो आजारी आहे हे तुम्ही सहज करू शकाल. आजारीसाठी इल शब्द घेऊ शकता, सिक शब्द घेऊ शकता. सो मला हे वाक्य कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा. टोटल 4 वाक्य कमेंट बॉक्स मध्ये लिहायची आहेत. आता हे वाक्य बघूया. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, तुम्ही काय करत आहात, नाव तुम्ही आता इंग्रजीचे वाक्य लिहित आहात की नाही? येस. अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, लाईक पण केलं नाही, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा. आणि हो, लाईक केल्यावर हाईप नावाचं बटन येईल, ते पण क्लिक करा आणि पॉइंट्स पण द्या, त्याला पण क्लिक करा. सो सी स्टुडंट, तुम्ही आता इंग्रजीची वाक्य लिहित आहात. पहिला शब्द आपण तुम्हीचा यू लिहिला. आता आपण जाऊया शेवटकडे. आपल्याला शेवटचा शब्द जो आहे तो दुसऱ्यांदा लिहायचा आहे. सो तो आहे असा अर्थ आहे. आहोत म्हणजे प्रेझेंट टेन्स, आर येईल. ओके, आता म्हणजे वेळ दर्शवतो हा शब्द. सो वेळ दर्शवणारा शब्द सगळ्यात शेवटी लिहायचा आहे आपल्याला. सो आतासाठी आपण शब्द लिहून घेऊया, नाव म्हणजे आत्तासाठी तुम्ही नाव लिहू शकता. ऍट दिस अवर, ऍट दिस मोमेंट असे कोणतेही शब्द तुम्ही वापरू शकता. आता आपले शब्द राहिले तर बाकीचे कोणते बघा, नीट लक्षात घ्या. इंग्रजीची वाक्ये लिहित आहोत. ओके, सो आता हे झालं बाकीचे शब्द. आपल्याला बाकीच्या शब्दाचा हा नियम माहिती आहे. सो आपल्याला काय करायचंय, पहिले राईटचा शब्द लिहायचा आहे, लेफ्ट कडे जायचं आहे. सो आपला हा राईट आहे, राईट कडून लेफ्ट कडे जाऊया आपण. सो पहिले हा शब्द लिहावा लागेल राईटचा, लिहिणे. तर लिहिण्यासाठीचा शब्द कसा आहे, तो आहे. तो म्हटलं की त्याला आयएनजी लावायचं. सो यू आर रायटिंग, लिहित आहात. पण तुम्ही काय लिहित आहात बघा, वाक्य कशाची, इंग्रजीची. सो वाक्यासाठी शब्द येईल रायटिंग सेंटेन्सेस. ची म्हणजे कशाची आहे, तर ची साठी शब्द लिहित असतो आपण ऑफ. ठीक आहे. सो चा, ची, चे यासारखे जर शब्द आले, पेनचे झाकण. सो लीड ऑफ अ पेन, ऑफ शब्द घेतो आपण. चाची नावाची ट्रिक आहे माझी, एक व्हिडिओ आहे ज्याचं नाव आहे चाची ट्रिक. ओके, सो चाची ट्रिक जरूर पहा, त्याच्यामधून तुम्हाला अशी चाचीचे जे वाक्य आलेले असतील तर ते कसे घ्यायचे ते तुम्हाला समजेल. सो चाची ट्रिक बघा, ट्रिकचं नावच आहे चाची. चाची अर्थाने आलेले जे शब्द असतील तर ते तुम्हाला लिहायला सोपं जाईल. बघा, सेंटेन्सेस ऑफ, वाक्यासाठी सेंटेन्सेस घेतलं, ची साठी ऑफ घेतलं, त्यानंतर आता इंग्रजीची. सो ऑफ इंग्लिश आणि शेवटी येईल नाव. म्हणजे आपलं इथं वाक्य कंप्लीट होईल. यू आर रायटिंग सेंटेन्सेस ऑफ इंग्लिश नाव. तुम्ही आता इंग्रजीची वाक्य लिहित आहात. राईट. सो अशा पद्धतीनं तुमची वाक्य जी आहेत ती तुम्ही करू शकता. हे वाक्य मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवायचं आहे. आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर या पद्धतीनं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मेथड वापरा, ही ट्रिक वापरा आणि कोणतंही वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचा प्रयत्न जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.